केले कर्म झाले तेची भोगाले, जे केलं तेच भोगावं लागतं. कर्म कोणाला चुकत नाही ना, चुकत कोणाला झाला? माझ्या हाताकडे पाहतो, मला ऍक्शन करून दाखवतो. शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, चांगलं किंवा वाईट, सुख किंवा दुःख, यापैकी तुम्ही जे काही लोकांना देता तेच सगळं परत तुम्हाला मिळत असतं. काय वाटतं तुम्हाला? हे बरोबर बोलतोय का? जे केलं ते भोगावंच लागतं. तुम्ही जे काही देता समोरच्या लोकांना तसंच तुम्हाला मिळतं. मी तुम्हाला असं विचारतो, पेटी मास्तर भाऊ, आणि आपलं उदाहरण चाललंय, नाही तर उठा मुलीच ऐका. समजा समोरच्याला तुम्ही लई शिव्या दिल्या, उदाहरण चाललंय आपलं, नाही तर मी हिकावा द्या. जर तुम्ही एखाद्याला लई शिव्या दिल्या तर समोरचा तुम्हाला काय देईल? शिव्या देईल ना, शाप नाही, शिव्या देईल ना. शिव्या दिलं शाप काल देईल. जर तुम्ही यांना शिव्या दिल्या तर हे तुम्हाला काय देतील? शिव्या देतील ना. कधी असं म्हणतील, वा वा छान छान धन्यवाद असं म्हणा, ते तुम्हाला शिव्या देतील ना. हो, सगळ्या बा इकडे बा, जर शेजारच्या बाईनं वाटीवर साखर तुमच्याकडून नेली तर परत देताना किती आणून देईल? जाऊ घरी निघून जाऊ. मग तुम्ही असे माझ्या, जसं मी आरोपी आलोय तुमच्या गावाला, अशा पाहू राहिलो. तुमचा हप्ता बंद काय म्हणायचा? बोला माझ्याशी बोला. इकडे बा, शेजारच्या बाईनं वाटीवर साखर जर तुमच्याकडून नेली तर परत देताना किती आणून देईल ताई? वाटीवर देईल नाही का पोत आणून देईल? तुम्ही आई होईल आमची गरज भागवली, हे घ्या पोत. असं तर कधी होत नाही ना. ती लई तर लई 2-4 दाणे वरून साखरेचे टाकेल म्हणून काय पोत आणून देईल काय? तुम्ही जे काही देता, तुम्ही एखाद्याला असं करा, राम राम, नाही तुम्हाला राम राम करेल, राम राम, एखाद्याला असं करा, डायरेक्ट असं करतो. असं तुम्ही जे काही देता तेच सगळं परत तुम्हाला मिळते. केले कर्म झाले तेची भोग आले, जे केलं तेच भोगावं लागतं. इथं एक सुंदर उदाहरण आहे अंबादास पाटील, तुम्ही लय गोड उदाहरण दिलं, आपलं प्रमाण दिलं, आता त्या प्रमाणाचं उत्तर तुम्हाला देतो सगळ्यांना. फक्त ताट बसा म्हणलं नाही का, हे उदाहरण मी कधी कुठं सांगत नाही, पण तुम्ही लय टवकारले म्हणून तुम्हाला सांगतो. लय सुंदर आहे, लय भारी आहे. उदाहरण ऐकून तुम्हाला कीर्तनाला आल्याचा पश्चाताप अजिबात होणार नाही, इतकं सुंदर आहे. सांगतो, जरा भजन करा. मुद्दा असा आहे अंबादास पाटलांचा, केले कर्म झाले तेची भोग आले. बरं का, जे केलं तेच भोगावं लागतं. उदाहरण असं आहे, 85 वर्षाची म्हातारी बाबा, सगळे आई ताई भाऊ दादा सगळे ऐका, 85 वर्षाची म्हातारी बाबा, त्यांची सुनबाई, त्यांचा मुलगा, अशी आणि त्यांची 4 वर्षाची नात, अशी 4 लोक कुटुंबात राहत होते. आजीबाई बऱ्याच वर्षापूर्वी वारल्या होत्या, त्यामुळे आजी काही कुटुंबात नव्हत्या. हे 4च माणसं होते. आई दोघेही नवरा बायको सर्व्हिसला होते. पोरगा सर्व्हिसला होता, सुनबाई सर्व्हिसला होती. ती दोघेही नवरा बायको सकाळी 9ला घरातून निघून जायचे, संध्याकाळी परत 6लाच घरी यायचे. मग दिवसभर घरी कोण? बाबा आणि नात. मग बाबाला काय काम? 4 वर्षाची नात सांभाळायची आहे का नाही, आणि तिला खाऊ पिऊ घालायचं, तिचं लालन पालन करायचं, तिला अंगणवाडीत घेऊन जायचं, परत घरी घेऊन यायचं, एवढंच काम. लय आनंदात चाललं होतं. पण काळ असा आला मंडळी, तेची भोग आले, जे केलं तेच भोगावं लागतं. पण त्याच्या अगोदर एक वाक्य मला आठवलं, कर्म कोणाला माफ करीत नाही हिवरखेडीचे ग्रामस्थ. कर्म अजिबात कोणाला माफ करीत नाही. कर्म फिरून परत तिथं येत असतं. कर्म हिवरखेड्यातून निघालं का डायरेक्ट चांदवड, चांदवडून डायरेक्ट थोडस परत माघारी फिरतं, असं मधल्या मार्गे चंद्रीसुरी मार्गे डायरेक्ट मालेगाव, मालेगाव डायरेक्ट पुन्हा मनमाड, मानमाडून लासलगाव, लासलगाव पुन्हा हिवरखेड्याला येतो. कर्म फिरून फिरून परत तिथे येत असतं. याच्याकरता उदाहरण आहे, टाइमपास नाही, मुद्दा आहे, लय भारी आहे, तुम्हाला लय आवडत. लय भारी चाललं होतं या चौघांचं. पण एक काळ असा आला मंडळी, कर्म कसं उलट फिरतं बघा. त्या बाबांना पॅरालिसिस झाला एक दिवस. बाबांचा एक पाय निकामी झाला, एक हात निकामी झाला, अर्ध तोंड बाबाचं वाकडं झालं. पण पोरांनी घाई घाई उचललं, हॉस्पिटलला नेलं, उपचार सुरू झाले. 1 महिन्याच्या आत बाबांना बरं वाटलं. बाबांचा निकामी झालेला हात मजबूत झाला, बाबांचं वाकडं झालेलं तोंड क्लिअर झालं, फक्त बाबांचा एक पाय निकामी राहिला. त्यामुळे बाबांना चालता येईना, सगळ्या गोष्टी बाबांच्या एका जागेवरच व्हायला लागल्या. 2-2.5 महिने समाधान महाराज त्या बाईला सेवा केली, सुनबाईला, सासऱ्यांची, त्या बाबांची सेवा केली 2-2.5 महिने. पण 2-2.5 महिन्यानंतर काळ असा आला, हिवरखेडीचे ग्रामस्थ, त्या बाईंना सासऱ्यांचा ते तिरस्कार निर्माण झाला. ते किळस यायला लागली सगळं जागेवरती पाहून बाबाचं सगळ्या गोष्टी, राग यायला लागला तिला बाबाचा, किळस यायला लागली बाबाची. आणि न राहून तिने एक दिवस नवऱ्याला सांगितलं, म्हणजे का हो इकडे या, काय तुमच्या बापाला उचला वृद्ध आश्रमात नेऊन टाका, मी आता काही करणार नाही त्यांची सेवा,
इथून मागे गेली 2-2.5 महिने, आता मला ते पावत नाही, मी ते करणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, मी तुमच्या बापाची सेवा करणार नाही. उचला, जा वृद्धाश्रमात नेऊन टाका त्यांना, जा. तिथं लय लोक असतात सेवा करायला. तोंड बारीक केलं, रडायला लागलं आणि सांगितलं, बायको अगं दुसरीला होतो तेव्हा माझी आई वारली. मी दुसरीला होतो तेव्हा माझी आई वारली. मला दुसरा भाऊ नाही ग, दुसरी बहीण नाही मला. माझा बाप आणि मी आम्ही दोघंच घरात. स्वतः माझा बाप हाडाचे काढ, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा करून त्यांनी मला मोठं केलं. स्वतः स्वयंपाक करून मला खाऊ घालायचा, शाळेत घेऊन जायचा, मला स्वतः आंघोळ घालायचा माझा बाप, शाळेत घेऊन जायचा आणि शाळेत सोडून आला का मिळेल ते काम दिवसभर करायचं. संध्याकाळी पुन्हा शाळा सुटायच्या 15 मिनिटं अगोदर गेटवर येऊन उभा राहायचा. हाडाचे काढ, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा माझ्या बापाने माझ्यासाठी केला. अगं स्वतः मडके कपडे माझ्या बापाने वापरले, पण मला चांगले कपडे घेऊन दिले. का? माझा पोरगा कॉलेजला आहे, माझा पोरगा हायस्कूलला आहे, माझा पोरगा निमिनातला आहे, माझा पोरगा नाशिकमध्ये केटीएचएमला आहे, माझा पोरगा आरकेला आहे, माझा पोरगा बीवाय केलाय, माझा पोरगा आयटीआय करतोय किंवा इंजिनिअरिंग करतोय. मोठ्या मोठ्या घरची कार्टी कॉलेजला येतात, कडक इस्त्रीचे कपडे घालून येतात आणि माझ्या बाळाच्या अंगावर जर फाटके मळके तुटके जुने कपडे पाहिले तर माझ्या बाळाला ते बोर असतील. आणि म्हणून माझ्या बापानं फाटके मळके जुने कपडे वापरून मला चांगले कपडे घेऊन दिले, लहानचं मोठं केलं, शिक्षण केलं, अधिकारी बनवलं आणि आता माझ्या आपल्या दोघांचं लग्न लावून दिलं आणि आता माझ्या बापाला प्यारले झालं तर म्हणते वृद्धाश्रमात शक्य नाही. तुला काय करता येईल ते कर, मी माझ्या बापाला इथून हलवणार नाही. ठीक आहे. मग त्या बाईंनी तिची पद्धत वापरली. तिची पद्धत म्हणजे व्हीआयपी पद्धत. तिनं सांगितलं एक काम करा, तुमच्या बापाला राहू दे इथं, मी जाते माझ्या माहेराडी. त्या बाहेर पडतो असं काय करू नको. म्हणजे मग असं सरळ जा. त्यांनी उचललं बापाला, गाडीत बसवलं, वृद्धाश्रमात नेलं, सह्या वगैरे झाल्या, ऍडमिशन झालं. बापाला सोडून परत निघाला. इकडे बा परत निघाला. पण बापाने थोडस लांब अंतरावरती नेलं. गेल्यानंतर बापाने मोठ्याने आवाज दिला, हे बाळा. काय बाबा? इकडे बोला ना. इकडे इकडे. काय बाबा? इथं माझ्याजवळ आहे. हा बोला. काहीच न बोलता बापाने पालंगावर उडी मारली. जालिंदर महाराज पोराच्या गळ्यात पडला आणि ढसा ढसा बाप रडला. रडून सांगितलं, का रे बाळा काय चुकलं माझं? काय गुन्हा केला मी? अरे लहान होता तेव्हा तुझी आई वारली रे. अरे दुसरी बायको नाही केली मी. माझा विश्वास नाही या जगात कोणावरती. अरे एक दिवस भाकर थापताना, भाकर भाजताना हाताला माझ्या चटका बसला तर तू मोठ्याने आरडला, माझा हात तोंडात घेतला आणि सांगितलं, बाबा तुम्हाला लई त्रास होतो, मला दुसरी आई करा. मी सांगितलं, बाळा मी दुसरी आई करीन, मी दुसरी बायको करीन, तुला दुसरी आई होईल. पण तिनं जर तुला जीव नाही लावलं तर मी ते माफ करणार नाही, मी ते सहन करणार नाही. आणि म्हणून माझा विश्वास नाही कोणावरती. म्हणून मीच तुझी आई, मीच तुझा बाप. तुला काय करता येईल ते कर, पण मी दुसरी बायको करणार नाही. बाळा अरे दुसरी बायको नाही केली मी, तुझ्यावरती रानपण घातलं, आयुष्य घातलं आणि मला तू प्यारलेच झाला तर वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. काय चुकलं काय माझं? बाबा गैरसमज करू नका. तुम्हाला प्यारलेच झाला, माझ्या बायकोला तुम्ही चालत नाही म्हणून तुम्हाला मी इथं आणले. अरे मग इथं अरे वृद्धाश्रमातलं जगणं म्हणजे तुला माहिती का काय? आपणच उघड्या डोळ्यांनी जिवंतपणी पाहिलेला आपला मृत्यू म्हणजे वृद्धाश्रमातलं जगणं. इथं कशाला आणलं? नाही बाबा राहा. बापाला सोडून घरी आला, 8 दिवसात बाबा घरी आले. असे 6 महिने मध्ये गेले. पण आपलं उदाहरण काय चाललंय? तेची भोगा आले. हे तुमच्या प्रमाणाचं उत्तर आहे. तेची भोगा आले. आणि उदाहरण माझं एक पुरावामध्ये घातलं. आता कर्म फिरून फिरून परत तिथे येत असतं. कर्म कोणाला माफ करीत नाही. बायका लक्ष द्या. 6 महिन्यानंतर काळ असा आला, हिवरखेड्याचे मायबाप त्या पोराला स्वतःला त्याच्या बापाचा तिरस्कार तयार झाला. काय झालं माहिती नाही, घरात काय भानगडी झाल्या. तो पोरगा बापाचा रागराग करायला लागला. न राहून एक दिवस त्यांनी बायकोला सांगितलं, म्हणजे काय ग तू व्हीआयपी, मी व्हीआयपी, तू एज्युकेटेड, मी एज्युकेटेड. आणि मोठे मोठे लोक आपल्या घरी येतात आणि म्हाताड प्यारलेच होईल मध्ये मध्ये लुडबुड करते, टाको काळा दाबून टाको का मारून एका वरचं. मला ते काही पाहत नाही, माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे, तुझ्या पण इज्जतीचा प्रश्न आहे. ते लोक मला हसतात, टाको का काळा दाबून. ती म्हटली तुमचा बापन तुम्ही. तो म्हटलं माझ्या डोक्यात एक आयडिया आहे बायको. काय? प्यारलेस होण्याच्या 10-15 दिवस अगोदर माझा बाप मला बोलला होता, बाळा 85-86 माझं वय झालंय, आता मी कधी जाईल माझा भरोसा नाही. पण या जगातून जायच्या आत, या जगातून जायच्या आत मला काशीची यात्रा घडून आणू नका. या जगातून जायच्या आत मला काशीची यात्रा घडून आण. आहे का नाही? आणि तेवढी संधी आहे माझ्या डोक्यात. काय? आता जातो घेऊन काशीला आणि तिला गंगेत लोटून देतो, मारून टाकतो आणि उभ्या पावली परत येतो. म्हणजे असं शुभस्य श्रीराम, चांगल्या कामाला विषय कशाला करता? उचला. त्याने उचललं, लासलगावला नेलं. ट्रेन मध्ये
काशीवरती बाबाला बसवलं. 2 दिवसाचा प्रवास करून गाडी काशीला पोहोचली. वाराणसी गाडी पोहोचली. उतरल्या त्यांनी घड्याळ पाहिलं, पहाटेचे 5 वाजता आहेत. आणि पहाटेचे 5 वाजले असं त्यांनी पाहिल्यानंतर त्याच्या डोक्यात लगेच पुढची कल्पना सुरू झाली. आता पहाटेचे 5 वाजता आहेत. आता गंगेवर कोणीच नसणार. गंगा या वेळेला निर्मनुष्य आहे. आता जातो, लोटून देतो, मारून टाकतो, परत निघून जातो. कारण सकाळी जर लोटलं तर कोणीतरी पायी धरतील, मारतील, हाणतील, सोडतील आणि परत आपल्याला बाबाला न्यावं लागेल. त्यापेक्षा आता जाऊन लोटून देतो. आणि म्हणून काशी त्या नदीवर घेऊन आला. आणि नदीवर आणल्यानंतर माझ्याकडे पहा, नदीवर आणल्यानंतर बापाने ते पाणी प्यायला सांगितलं. बाळा, अरे थंडी गारठ्याचा महिना आणि मला प्यारलेचा मी पेशंट आहे आणि मला तू इथं घेऊन आला. एक काम कर, आता ठीक आहे, मी पहिल्या पायरीवर बसून आंघोळ करतो, तुझा आतमध्ये. नाही बाबा, छाती एवढ्या पाण्यात उतरल्याशिवाय आणि आंघोळ केल्याशिवाय गंगेची आंघोळ केल्याचं पुण्य मिळत नाही, असं शास्त्र आहे. कुठलं शास्त्र आहे काय माहिती? आणि म्हणून त्यांनी बापाला छाती एवढ्या पाण्यात उतरवलं. नीट ऐका, छाती एवढ्या पाण्यात उतरवलं आणि त्या वाहत्या पाण्यात बापाला धक्के देऊ लागला, लोटू लागला. आणि मग बापाने हात धरून प्रश्न विचारला, का रे पोरा, अरे मला वाटलं तू काशीला दर्शनाला आणलं, तू तर मला मारून टाकायला आणलं. तुम्हाला मारायलाच आणलं मी. अरे पण का, काय केलं मी तुमच्या दोघांचं? अरे प्यारच झाला पण तुझी बायको माझा रागराग करते, आता तू माझा रागराग करतोय. अरे काय केलं काय तुमचं? काहीच नाही, आम्हाला तुम्ही नकोय. अरे पण मारतो कशाला? इथं सोडून दे ना, मी तर भीक मागल, इथंच राहील, इथंच मरण, मग तुझ्या घरी येणार नाही. मारू नको. नाही, मी तुम्हाला मारणारच, तसा मी इथून जाणारच नाही. आणि मग आता आपला मुद्दा जवळ आलाय. ठीक आहे बाळा, मार, तुला मारायचं मला? हो मार. बाप रडायला लागला आणि रडून सांगितलं, बाळा ऐक, तुझ्या बायकोला किती पगार आहे मी कधी विचारलं नाही. तुला किती पगार आहे मी कधी विचारलं? अजिबात नाही. तुमच्या दोघांना नवरा बायको कधी मी 1 रुपया मागितला नाही. मग आज मागतोय तेवढी गोष्ट पूर्ण कर, मला बिंदास मार. काय बाबा? ती बघ, ती समोरची टेकडी दिसती ना, हा, त्या टेकडीवर घेऊन चला, तिथून खाली लोट. म्हणले का? असं का? इथे पाणीचे, तिथे पाणीचे, इथून लोटल्यावर तुम्ही मरणारच आहे, तिथून लोटल्यावर मरणारच आहे, मग इथून का नको, तिथून का? तू चाल, मला घेऊन चाल. आणि मग त्या टेकडीवरती आणलं. ती टेकडी अशी होती मंडळी, खाली भवरा होता, भवरा पाण्यात. बापाला लोटल्यानंतर बाप परत वरती येणारच नाही, अशी ती जागा होती. आणि तिथं आणलं, बापाला पोरगा त्या पाण्यात लोटणार. तेवढ्यात बापाला पुन्हा पोराने प्रश्न विचारला, बाबा आता सांगा, तिथून का नको म्हणले लोटायला आणि इथून का? तेव्हा बापानं मोठ्याने हुंदका देऊन रडून सांगितलं, बाळा तुझी चुकी नाही दादा, 25 वर्षापूर्वी इथूनच माझा बाप मी खाली लोटला होता. केले कर्म झाले तेचे भोगाले, जे केलं तेच भोगावं लागतं. कर्म फिरून फिरून परत तिथं येत असतं.